विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघत आहोत महाराष्ट्र जिओग्राफी मधील लोकसंख्या हा टॉपिक बघत आहोत। लोकसंख्या आणि स्थलांतर यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच। कंबाईनला राज्यसेवेला लोकसंख्येवर प्रश्न पडतोच, त्यामुळे हे टॉपिक करणं खूप गरजेचं आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। नवीन विद्यार्थ्यांकरिता सूचना आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळणार। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। पहिला प्रश्न बघत आहोत। नागरी प्रारूपाचे समकेंद्रीय वर्तुळ प्रतिमान सिद्धांत कोणी मांडला? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा हा प्रश्न आहे। तर नागरी प्रारूपाचे समकेंद्रीय वर्तुळ प्रतिमान सिद्धांत कोणी मांडला? तर E.W. बर्गेस यांनी नागरी प्रारूपाचे समकेंद्रीय वर्तुळ प्रतिमान सिद्धांत मांडला आहे। प्रश्न क्रमांक 2, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या घनतेनुसार चढता क्रम बरोबर आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा हा प्रश्न आहे। आणि कोणता चढता क्रम? चंद्रपूर, वाशिम, गोंदिया आणि भंडारा। घनतेनुसार सर्वात जास्त घनता चंद्रपूर मध्ये आहे, आणि मग वाशिम मध्ये, मग गोंदिया आणि त्याच्यानंतर भंडारा। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील खालील जनगणना वर्षामध्ये लोकसंख्येच्या दरवार्षिक वाढ व जनगणना यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहे। तर बघा, आपली 1971 मध्ये कशी होती? 27.45, 1981 मध्ये 24.54, 1991 रोजी 25.75 आणि 2001 मध्ये काय आहे? तर 22.73। पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील खाली दिलेल्या जिल्ह्यापैकी 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्याची आहे? तर कोणत्या जिल्ह्याची आहे? तर गोंदिया जिल्ह्याची आहे। वाशिम, अमरावती, हिंगोली यापेक्षा गोंदिया जिल्ह्याची जास्त घनता आहे। प्रश्न क्रमांक 5, जनगणना 2011 प्रमाणे खालील नमूद महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या त्यांच्या लोकसंख्या घनते संदर्भात चढता क्रम लावायचा आहे। तर चढता क्रम लावायचा आहे तर सर्वप्रथम काय येणार आहे? तर गडचिरोली, त्याच्यानंतर येणार सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर चंद्रपूर, त्याच्यानंतर येणार वर्धा आणि नंतर येणार मग वाशिम। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6, प्रो.आर.डी. कर्वे यांनी 1925 मध्ये पहिले संतती नियमन केंद्र कोणत्या शहरात सुरू केले? तर कोणत्या शहरात? मुंबई शहरामध्येच केले आहे। प्रश्न क्रमांक 7, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या घनतेला चढती क्रमवारी लावायची आहे। तर लोकसंख्या सर्वात जास्त कुठे? उस्मानाबाद, त्याच्यानंतर बीड, जालना, मग नंदुरबार मध्ये सर्वात कमी आहे, चढत्या क्रमाने जास्त आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? कोणते विधान बरोबर नाही विचारले? चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता जनगणना 2011 वर्धा जिल्ह्यापेक्षा जास्त आहे, बरोबर नाही विचारले आहे, तर बरोबर आहे ते। जनगणना 2011 प्रमाणे बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या 25 कोटीपेक्षा जास्त होती। मानगंगा नदी सातारा जिल्ह्यातून वाहते, बरोबर। कळमनुरी हे हिंगोली जिल्ह्यातील तालुका ठिकाण आहे, तर सगळे विधान बरोबर आहे, तो नाही कोणताच नाही आहे, त्याच्यामुळे हा हॅशटॅग मध्ये प्रश्न गेलेला आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतीय जनगणना 2011 प्रमाणे जिल्ह्यातील त्यांच्या एकूण लोकसंख्येप्रमाणे उतरता क्रम लावायचा आहे। तर कोणता आहे? बघा, सर्वप्रथम काय येणार आहे? तर सातारा, त्याच्यानंतर येणार आहे बीड, त्याच्यानंतर येणार आहे लातूर आणि चंद्रपूर आणि मग अकोला। उतरता क्रम लावायचा आहे, तर पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 10, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील विभागात अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे। कोणत्या विभागामध्ये आहे? तर नाशिक विभागामध्ये अनुसूचित जमातीची सर्वात जास्त लोकसंख्या आहे। प्रश्न क्रमांक 11 बघत आहोत। नागरीकरणामुळे नागरी क्षेत्रात घडून येणारे बदल आहेत, कोणते? जनसांख्यिकीय बदल, समाज संरचनेत बदल, व्यावहारिक बदल। तर कोणते आहेत ते बदल? तीनही बदल आहेत। समाज संरचनेत बदल, नागरीकरणामुळे जनसांख्यिकी बदल, व्यावहारिक बदल। प्रश्न क्रमांक 12, भंडारा, गोंदिया, रत्नागिरी जिल्हा दिलाय, लिंग गुणोत्तर आहे त्यांचं। तर 12चं काय आहे? बघा, तर भंडारा 982 आहे, भंडारा 982, गोंदिया 999,
रत्नागिरी 1122 आणि लातूर 928. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. सन 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर महाराष्ट्रातील डॅश जिल्हा शेवटून 6व्या क्रमांकावर होता. तर कोणता? औरंगाबाद जिल्हा. प्रश्न क्रमांक 14. जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारच्या स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे? कोणत्या प्रकारच्या स्थलांतराचे? ग्रामीण भागातून ग्रामीण भागात. प्रश्न क्रमांक 15. जनगणना 2011 नुसार खालील जिल्ह्याचा बाललिंग गुणोत्तर 06 संदर्भात उतरता क्रम लावायचा आहे. तर सर्वप्रथम काय येणार आहे? सर्वप्रथम येणार गोंदिया, त्याच्यानंतर येणार चंद्रपूर, त्याच्यानंतर जळगाव आणि मग येणार बीड. पर्याय क्रमांक 3. उतरता बाललिंग गुणोत्तर प्रमाणे सर्वप्रथम गोंदिया येतो, त्याच्यानंतर चंद्रपूर, मग जळगाव आणि मग येतो बीड. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र संदर्भात खालील विधाने पहा. जनगणना दिल्या 2011 झाली, त्याच्यानंतर झालीच नाहीये, त्याच्यामुळे 11चेच प्रश्न येणार आहे. त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करून जाणे गरजेचे आहे, कारण यावर एक ना एक प्रश्न येतोच. 2001 आणि 2011च्या दरवर्षिक काळामध्ये लोकसंख्या वृद्धी दर गेल्या दशकाच्या 1991-2001 तुलनेत 6.74 गुणांनी घटला. 2001-2011 या दरवर्षिक काळामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या वाढीच्या दराची नोंद पुणे जिल्ह्यात झालेली दिसून येते. तर काय आहे? दोन्ही विधान ब चूक आहे आणि ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघत आहोत. तर जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर जास्त आहे? कोणत्या जिल्ह्याचे? सातारा जिल्ह्याचे. प्रश्न क्रमांक 18. यांच्या कम्पेअरमध्ये संयुक्त गटकला आला होता प्रश्न. तर सातारा, औरंगाबाद, बुलढाणा आणि जळगाव यांच्यापैकी सातारा जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर जास्त आहे. प्रश्न क्रमांक 18. जनगणना 2001 प्रमाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता 200 पेक्षा कमी होती? कोणत्या जिल्ह्याची? ते यवतमाळ जिल्ह्याची 200 पेक्षा घनता कमी होती. अशा पद्धतीने आपण लोकसंख्या स्थलांतर हे टॉपिक बघत आहोत. हे टॉपिक खूप महत्त्वाचं आहे. यावर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतातच, येतोच प्रश्न यावर. काय झालंय पेजला? प्रश्न क्रमांक 19 बघत आहोत. जनगणना 2011 प्रमाणे नंदुरबार जिल्ह्याची स्त्री पुरुष प्रमाण दर किती होता? स्त्री पुरुष प्रमाण दर 900 ते 1000 दरम्यान होता. प्रश्न क्रमांक 20. जनगणना 2001 आणि 2011 प्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि किती शहरे होती? 2001 आणि 2011 प्रमाणे ठाणे जिल्ह्यात 37 आणि 51 शहरे होती. 2001 मध्ये 37 होती आणि 2011 प्रमाणे किती आहे? तर 51 शहरे आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र राज्याच्या 1911 ते 1921च्या दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. याचे कारण काय होते? साथीच्या रोगामुळे मृत्यूदरातील वाढ, त्या काळातील जन्मदर कमी, पुरामुळे मृत्यू, औद्योगिकरणाचं नाही, साथीच्या रोगामुळे. प्रश्न क्रमांक 22. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे. कारण काय? तर शहराकडे स्थलांतर होत आहे लोकांचं. बाकी गोष्टी, जन्मदर कमी आहे नाही, आहे ना, रोजगार पण आहे. मृत्यूदर आहे का? नाही, मृत्यूदर सुद्धा कमी झालेला आहे. फक्त काय होत आहे? तर स्थलांतर सर्वात जास्त होत आहे, फक्त ब. प्रश्न क्रमांक 23. कोणते विधान महाराष्ट्रातील शहरीकरणाच्या संदर्भात चुकीचे आहे? सर्वात जास्त प्रमाणात नागरीकरण मुंबई व भोवताच्या परिसरात केंद्रित झाले आहे. लहान व मध्यम शहरे एकात्मिक विकास योजना IDS-70 डिसेंबर 1985 सुरू झाली. 1951 नंतर वर्ग 5 व वर्ग 6 शहरांची लोकसंख्या हळूहळू कमी होत गेली. 1951 नंतर वर्ग 1 शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढीस लागली. तर काय त्याचं अचूक उत्तर? चुकीचे विधान. लहान व मध्यम शहरे एकात्मिक विकास योजना डिसेंबर 1985 सुरू झाली. प्रश्न क्रमांक 24. जनगणना 2011च्या संदर्भात खालील विधाने पाहायची आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात दिसून असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्याच्या लोकसंख्येत दुसरा क्रमांक लागतो. ब. रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या घनता 196 आहे. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्येची घनता 700 पेक्षा जास्त आहे. तर पर्याय क्रमांक त्याचं काय आहे? विधान अ बरोबर आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या ठाणे जिल्ह्यात असून त्या खालोखाल पुणे जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो, बरोबर. आणि रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या घनता 196 आहे, आताच आपण बघितली होती. आणि कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता 700 पेक्षा जास्त आहे का? नाही. तर त्यामुळे विधान अ आणि हे ब बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघत आहोत. डॅश हा दिवस आणि हे वर्ष जागतिक लोकसंख्या दिन व वर्ष म्हणून साजरा केला जातो. तर कोणता आहे? 11 जुलै 1974 हा दिवस
11 जुलै 1974 हा दिवस वार्षिक जागतिक लोकसंख्या दिन व वर्ष म्हणून साजरा केला जातो. 11 जुलै वार्षिक लोकसंख्या दिन आणि वर्ष कोणते? 1974. प्रश्न क्रमांक 26. जनगणना 2001 ते 2011 दरम्यान लोकसंख्येत झालेल्या बदलाप्रमाणे जिल्ह्याचा उतरता क्रम लावायचा आहे. सर्वप्रथम काय येणार आहे? सर्वप्रथम जिल्ह्यात सर्वात जास्त झाले आहे ठाणे. कुठे आहे? सर्वात जास्त ठाणेमध्ये आहेत. एकाच ठिकाणी आहे, बाकीचं बघायचं कामच नाही. सर्वप्रथम ठाणे, त्याच्यानंतर येतो जालना, त्याच्यानंतर येतो अहमदनगर, त्याच्यानंतर येतो सातारा, मग येतो सिंधुदुर्ग. पर्याय क्रमांक 2 त्याचा अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोणी मांडला? आताच आपण बघितला लोकसंख्या सिद्धांत कोणी? FW नॉटेस्टाईन यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 28. मानवी भूगोलाचे जनक कोण आहे? मानवी भूगोलाचे जनक फ्रेडरिक रॅटझेल. मानवी भूगोलाचे जनक कोण आहे? फ्रेडरिक रॅटझेल आहे. प्रश्न क्रमांक 29. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आढळते? सर्वाधिक लिंग गुणोत्तर रत्नागिरीमध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 1951 मध्ये आणि 2011 मध्ये किती होती? लोकसंख्येची घनता 1951 मध्ये 2022 हा प्रश्न आहे आणि किती होती ती? 104,365. 104,365. प्रश्न क्रमांक 31. लोकसंख्येच्या वयोगट रचनेनुसार हा वयोगट उत्पादक समजला जातो. कोणता वयोगट? 14 वर्षाखालील हा उत्पादन समजला जातो. 14 वर्षाखालील वयोगट हा उत्पादक वर्ष म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 32. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार जिल्ह्याचा गट दिलेला आहे. खालीलपैकी अचूक गट ओळखायचा आहे आपल्याला. 32 प्रश्न क्रमांक आहे आणि अचूक गट लोकसंख्येचा उतरत्या क्रमानुसार पहिले कोणता येणार आहे? तर ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, त्याच्यानंतर येणार जळगाव. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्येच्या दशवार्षिक वाढ 2001-2011 डॅश होय. किती आहे? तर 15.99. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात असण्याचे कारण? तांत्रिक सेवा पूर्व 2021 हा प्रश्न आहे. कारण काय आहे त्याचे? कोकणातील या जिल्ह्यात स्त्री पुरुष भ्रूणत्वाचे असलेले कमी हे येणार का? नाही. कोकणातील या जिल्ह्यातून मुंबईच्या औद्योगिक प्रदेशाकडे कामगारांचे बाह्य स्थलांतर. कोकणातले बघा ना, कोकणातले लोक जास्त स्थलांतर करत आहे मुंबईकडे. विवाह प्रसंगी पशुपक्ष्यांना दिला जाणार होणार नाही. या जिल्ह्यातील आरोग्य वैद्यकीय सुधारणामुळे झालेल्या सुधारणामुळे मुलींच्या संख्येत होणार नाही. फक्त हे पुरुष कामगारांचे होणारे बाह्य स्थलांतरण. प्रश्न क्रमांक 35. जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? कंबाईन गटकला विचारलेला हा प्रश्न आहे आणि किती आहे लिंग गुणोत्तर? 894. प्रश्न क्रमांक 36. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरता प्रमाण अधिक आहे? स्त्री साक्षरता प्रमाण अधिक कुठे आहे? तर अमरावतीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 37. जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? बघा, सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या आहे? तर जळगाव. औरंगाबाद, जळगाव, नांदेड, यवतमाळ यापैकी जळगाव जिल्ह्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 38. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते वाक्य चुकीचे आहेत? नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23% आहे. महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या 5, 8, 27, 500 इतकी आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. तर त्याचं पर्याय उत्तर काय आहे? अगदी बरोबर असणार फक्त ड. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक 39 बघत आहोत. जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांचा लोकसंख्या घनतेसंदर्भात उतरता क्रम लावायचा आहे. बघा, घनता आहे, घनतेसंदर्भात आहे प्रश्न. सर्वप्रथम काय येणार आहे? तर पुणे. सर्वप्रथम पुणे येणार. 2 ठिकाणी आहे पुणे. त्याच्यानंतर कोणता येणार? कोल्हापूर. कुठे आहे? ऑप्शन ड आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4. पहिले पुणे, कोल्हापूर, त्याच्यानंतर येणार नागपूर, मग जळगाव आणि मग येणार सोलापूर. जनगणना 2011 प्रमाणे. प्रश्न क्रमांक 40. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सर्वाधिक नागरीकरणाच्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा? चौथा क्रमांक लागतो.
पर्यायच नाही हॅशटॅगमध्ये. प्रश्न क्रमांक 41, जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्याचा एकूण लोकसंख्येसंदर्भात उतरता क्रम लावायचा आहे आपल्याला. आताच आपण बघितलं आहे सर्वात जास्त काय आहे, तर सर्वात जास्त आता बघा अहमदनगर आहे. त्याच्यानंतर येणार कोणता? जळगाव येणार. अहमदनगर, जळगाव, त्याच्यानंतर नांदेड, सातारा, लातूर आणि मग सर्वात शेवटी येणार जालना. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 42, जनगणना 2001 प्रमाणे किती टक्के लोक महाराष्ट्र राज्यात इतर राज्यातून स्थलांतरित झालेले आहेत? सर्वात जास्त लोक स्थलांतरित झालेले आहेत तर किती टक्के? 3.34. 43 प्रश्न क्रमांक, महाराष्ट्र 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते आहेत? सर्वात जास्त पहिले 5 जिल्हे कोणते आहे? तर मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 45, 2011च्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे? गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता किती आहे? तर 74 किमी. गडचिरोली 74 चौरस किमी आहे. प्रश्न क्रमांक 46, खालील कोणत्या जिल्ह्याचा लोकसंख्या घनता आणि लिंग गुणोत्तर जनगणना 2011 प्रमाणे बरोबर आहे? तर काय आहे? ठाणे, नाशिक, नांदेड आणि औरंगाबाद. बरोबर कोणतं दिलेलं आहे? नाशिकचं 393, 934 आणि नांदेड 319, 943 लिंग गुणोत्तर. पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47, 2001 आणि 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचे फरक किती टक्के आहे? साक्षरतेचा फरक किती टक्के आहे? तर +5.40. बघा, त्रिसूत्री घनता वाढवण्यासाठी सूत्राचा वापर केला जातो. कोणत्या सूत्राचा वापर केला जातो? तर महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता 4 किमी इक्वल टू महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या डिवायडेड बाय महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 4 किमी. अशा पद्धतीचं याचं सूत्र आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, खालील विधानापैकी चुकीचे विधान कोणते? अ दिलाय, बुद्धिवंताच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रात तरुण व प्रतिभावंत लोकांची भर पडते. आगमन क्षेत्राला या बुद्धिवंताचा चांगला लाभ होतो आणि बुद्धिवंताच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रावर वाईट परिणाम होतो. बुद्धिवंताच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्राचा आर्थिक विकास अधिक वेगाने होतो. तर काय? फक्त क. बुद्धिवंताच्या स्थलांतरामुळे क्षेत्रावर वाईट परिणाम होतो. बरोबर आहे ना? क्षेत्रावर वाईट परिणाम होतो ना. जर बुद्धिमान लोक जर चालले गेले तर त्या ठिकाणी जी बदलाव होणार आहे, चांगल्या गोष्टी घडून येणार आहे, तर घडून येणार का नाही? प्रश्न क्रमांक 50, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो? तो 2रा क्रमांक लागतो. बघा, आपण हा प्रश्न आत्ताच बघितला होता की महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक नागरीकरणाच्या बाबतीत 2रा क्रमांक लागतो. लोकसंख्येच्या नागरीकरणाच्या बाबतीत 2रा, लोकसंख्येच्या बाबतीत आहे 2रा क्रमांक. प्रश्न क्रमांक 51, खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेनंतर कोणत्या 2 भाषा सर्वात जास्त लोक बोलतात? सर्वात जास्त बोलणारी कोणती भाषा आहे? तर सिंधी आणि कन्नड. प्रश्न क्रमांक 52, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण इतके आहे. किती आहे? नागरी लोकसंख्येचे प्रमाण 45.23% आहे. 53. 1951च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती? तर किती होती? 104 एवढी होती. प्रश्न क्रमांक 54, महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते? तर 45.2% होते. प्रश्न क्रमांक 55, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती? तर 365. प्रश्न क्रमांक 56, असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते, त्यासाठी हे घटक कारणीभूत असतात. कोणते? अपसरण, आकर्षण, शास्त्रीय घटक. कोणते घटक? तर अपसरण, ढकल घटक हे कारणीभूत असतात. प्रश्न क्रमांक 57, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? पूर्व आणि पश्चिम लांबी 720 पाहिजे, 750 किमी. 58 प्रश्न क्रमांक, खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर नाही? संयुक्त गटबला विचारलेला आहे. बघा, 1533 पाहिजे. 1533 उत्तर कुठे आहे? ऑप्शन 1544 उत्तर ते
22.6. प्रश्न क्रमांक 59. सन 2011च्या जनगणनेनुसार आणि या जिल्ह्याची 15% कमी लोकसंख्या शहरामध्ये राहत होती. कोणत्या? तर गडचिरोली आणि सिंधुदुर्ग. संयुक्त गट प्रश्न क्रमांक 63 बघत आहोत आपण. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात जिल्ह्यात सर्वात जास्त आढळते. कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आढळते? तर पुणे. बघा, तेच प्रश्न आहे. आणि 2011ची जनगणना झाली होती, त्यामुळे 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे. रिपीटेडच प्रश्न आहे, त्याच्यामुळे एकदा तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित वाचून घ्या. तेच प्रश्न येत असतात, त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने लिंग गुणोत्तर, घनता, जनगणना एकदा हा टॉपिक तुम्ही रीड करून घ्या. अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आपण इथपर्यंत प्रश्न बघितलेले आहेत. आय होप तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित पद्धतीने समजला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.